जय श्री कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. जय जगदंब. श्री ग्रामदैवत भव्य दिव्य जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान यात्रा महोत्सव अखंड नारळी सप्ताह भव्य दिव्य व स्मरणीय श्रीमद भागवत कथा सोहळा शाकंभरी पौर्णिमा मुहूर्तावर परंपरेनुसार पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी आशीर्वाद महान तपस्वी श्री श्री 1008 महंत गुरुवर्य बाबाजी, गुरुवर्य दिगंबर बाबा आराध्य, तसेच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य देवगडचे बाबाजी यांच्या आशीर्वादाने, तसेच जागृत शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी महंत आविराज बाबाजी आराध्य यांच्या मार्गदर्शनाखाली व भानशिवरा तसेच परिसरातील दूरदूरवरील अनेक साधू संतांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री तीर्थक्षेत्र दत्तकृष्ण शिनाई जागृत देवस्थान ट्रस्ट भानशिवरा आणि सर्व संस्थांचे भक्तमंडळ हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न करतात. या वर्षीच्या कार्यक्रमात भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सोहळा आहे. कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण भागवताचार्य योगेश्वरी ताई महाराज दरंदले कावठा यांचं भागवत आहे आणि वेळ सायंकाळी 6 ते 9 आहे. तरी भाविक भक्तांना श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ होईल. कार्यक्रम गुरुवार दिनांक 1/1/2026 ते गुरुवार दिनांक 8/1/2026 पर्यंत संपन्न होत आहे आणि कार्यक्रमाची सांगता महंत रामेश्वर महाराज शास्त्रीजी, अध्यक्ष श्री सद्गुरू शिक्षण संस्थान घोडेगाव यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल. त्यानिमित्ताने परिसरातील व दूरदूरवरील अनेक साधू संतांचं येणं जाणं होणार आहे, साधू संतांचं दर्शन होणार आहे. त्यासाठी भानशिवरा आणि परिसरातून अनेक भाविकांचं सहकार्य आहे. श्री या शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी महंत आविराज बाबाजी यांचे आणि आमचे खूप अत्यंत स्नेह संबंध आहे. ज्योतिषावर त्यांची फार मोठी पकड आहे. अर्थात त्यांच्या गुरुवर्यांचा महंत गुरुवर्य बाबाजी दिगंबर बाबा यांचा त्यांना फार मोठा आशीर्वाद आहे आणि त्यातूनच हे सर्व काही संपन्न होत आहे. या ठिकाणी नजीक चिंचोली ग्रामस्थ आदिशक्ती जगदंबा खडेश्वरी माता देवस्थान यांच्याशी आदरणीय आविराज बाबांचे संबंध अनेक दिवसापासून आहे. आमच्या गावातील उद्योजक शिवाभाऊ पाटील पाठक यांच्या योगाने अनेक वर्षापासून त्यांचं आमचं येणं जाणं आहे. या ठिकाणी आदिशक्ती जगदंबा खडेश्वरी देवस्थान यांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आम्हालाही या कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागणार आहे. भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, संत दर्शनाचा लाभ घ्यावा, भागवत कथेचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो, सद्भावना व्यक्त करतो आणि आमचे 2 शब्द थांबतो.